नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आजच्या डेटमध्ये जे काही GR हे आलेले आहेत ते सर्व GR हे पाहणार आहोत। त्या सर्व GRच्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण GR अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्वात पहिला जो काही GR आहे तो महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आला आहे। त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण बद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे। मित्रांनो, हा जो काही GR आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की 27/12/2024 म्हणजे की आजच आलेला हा GR आहे। याबद्दलची जी काही PDF आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील GR पाहूयात। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 मुदतवाढ देण्याबाबत। GR दिनांक आहे 27/12/2024 म्हणजे की आजच आलेला GR आहे। याबद्दलची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील GR पाहूयात। यानंतरचा GR हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फे आला आहे। शीर्षक आहे वैद्यमापन शास्त्र यंत्रणेतील सहाय्यक नियंत्रक वैद्यमापन शास्त्र गट ब राजपत्रित या संवर्गातून उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र गट ब राजपत्रित या संवर्गातील पदोन्नतीने पदस्थापना करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे। मित्रांनो, GR दिनांक आहे 27/12/2024। यानंतरचा GR हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे। शीर्षक आहे सहाय्यक कक्ष अधिकारी सेवा प्रवेशोत्तर शिक्षण परीक्षा 2025 साठी अर्ज करण्याबाबत। GR दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 27/12/2024 असा आहे। याबद्दलची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून मिळून जाईल। यानंतरचा GR हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे। त्याबद्दलचे शीर्षक आहे अपर मुख्य सचिव श्रेणीत तात्पुरत्या पदे निर्माण करण्याबाबत। GR दिनांक 27/12/2024। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे सन 2025 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे। GR दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 27/12/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तो आजच आलेला GR आहे। आणि याबद्दलची जर का तुम्हाला PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील GR पाहूयात। यानंतरील GR हा उच्च तंत्र व शिक्षण विभाग यातर्फे आला आहे। शीर्षक आहे शासकीय तंत्र निकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिवीक्षा कालावधी समाप्त करून नियुक्ती पुढे सुरू ठेवण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे। GR दिनांक आहे 27/12/2024। यानंतरचा GR ही आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेच आला आहे। याबद्दलचे शीर्षक आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून फॅशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची नवीन संस्था शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून सुरू करण्यास शासन मान्यता देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे। GR दिनांक आहे 27/12/2024। चला तर यानंतरील GR पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे तो या ठिकाणी पाहू शकता की अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फे आला आहे। त्याबद्दलचे शीर्षक आहे अल्पसंख्याक विकास विभागातील महत्त्वाच्या अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन
प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे. जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 27/12/2024. यानंतरील जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे. त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या 42 पदांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे. जी आर दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता की 27/12/2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे. आणि याबद्दलची जर का तुम्हाला PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे. त्यातून तुम्ही सर्व जी आर डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात. हा जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आला आहे. याबद्दलचे शीर्षक आहे समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना मानधनातील 10% वाढीची जी काही रक्कम आहे ती अदा करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे. म्हणजेच मित्रांनो हा जी आर जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या मिळून जाईल. चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात. यानंतरील जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आला आहे. शीर्षक आहे केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्यक योजना सन 2024 ते 25 अंतर्गत भाग 3 डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर टू ग्लोबल स्केल या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन पहिल्या हप्त्यातील निधी वितरित करण्याबद्दलचा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 27/12/2024. यानंतरील जी आर हा नगर विकास विभाग यातर्फे आला आहे. शीर्षक आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक नाट्यगृह या पदाच्या नेमणुकीच्या अर्हता व नेमणुकीच्या पद्धतीचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो. जी आर दिनांक आहे 27/12/2024. यानंतरील जी आर हा नगर विकास विभाग यातर्फे आला आहे. शीर्षक आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळास मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 MUTP 3 करिता AIIB बँकेकडून प्राप्त झालेल्या अर्थसहाय्याची रक्कम वितरित करण्याबाबत सन 2024 ते 25. जी आर दिनांक आहे 27/12/2024. यानंतरचा शेवटचा जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फे आला आहे. याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो जी आर आहे. जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 27/12/2024 रोजी हा जो काही आहे तो जी आर आला आहे. आणि मित्रांनो आपण आतापर्यंत जेवढेही जी आर हेडलाईन्स या पाहिल्या आहेत या सर्वांच्या PDF मी आपल्या व्हिडिओच्या खाली जी काही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे मी याबद्दलच्या सर्व जे काही PDF आहेत त्या अपलोड या केल्या आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड या करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल. आणि असं जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.